सर्वांना जय भीम, नमोबुद्धाय, जय विज्ञान, जय संविधान, जय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची क्रांती. आज आपण सर्वांशी म्हणजे माझे मित्र, नातेवाईक, ओळखीचे, महाराष्ट्राचे नागरिक ह्या सर्वांशी मला संवाद साधताना खूप आनंद होत आहे. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी तुमची क्षमा मागतो की मधल्या काळामध्ये मी तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही, याचं मला खरंच वाईट वाटतं. पण आज माझ्या टीममध्ये राजू रोटे सर आहेत, कमेश कांबळे आहेत आणि खंडागळे आहे गौतम. तर यांच्या मदतीने आपलं युट्यूब चॅनल जे 22 प्रतिज्ञाचं युट्यूब चॅनल आहे त्याला नियमित सुरू करण्याकरता गौतम खंडागळे यांनी पुढाकार घेतलेला आहे. तर त्यांचं मी कौतुक करतो. या टीमच्या मदतीने मी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 4 वेळा तुमच्याशी संवाद साधेल आणि तुमच्याही प्रश्नाचे उत्तरं देईल आणि तुमच्याशी सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेल. असो, मी मगाशी जय विज्ञान म्हटलं बरं का. आता जय संविधान, जय अंधश्रद्धा निर्मूलन क्रांती हेही बोललो मी. या देशामध्ये जय विज्ञान म्हणणं सुरू झालं तर काय होईल हो? समजा जय श्रीरामवाला अचानक जय विज्ञान म्हटलं तर काय होईल? जय भीमवाल्यांनी सुद्धा जय विज्ञान म्हटलं तर काय होईल? आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये नमस्कार प्रकार चालू आहे, त्यांनी जय विज्ञान म्हटलं तर काय होईल? खरंच तुम्हीच विचार करा बरं का. तुम्हाला वाटेल की मी काहीतरी थोपवण्याचा किंवा आग्रह करण्याचा की तुम्हाला ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत आहे. असं मला वाटतं की तुमच्या मदतीने, तुमच्या साक्षीने आणि गौतम खंडागळेच्या साक्षीने आपण कुठलाही शब्द एखाद्याला वेलकम करण्याकरता, स्वागत करण्याकरता त्यात आपण जय विज्ञान जोडावं का? काय वाटतं तुम्हाला? मला तर आवडेल. तर पुन्हा सर्वांना जसा मी जय भीम म्हटला, जय संविधान म्हटलं, तसं जय विज्ञान तुम्ही समजून घ्यावा. आता 22 प्रतिज्ञा अभियानातर्फे खूप साऱ्या गोष्टी असतात बरं का. 22 प्रतिज्ञा अभियानाअंतर्गत आम्ही अजून 1-2 चॅनल सुरू करतो, त्यात हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ही माहिती मिळेल. आणि एका चॅनलमध्ये तर कायद्याची माहिती मिळेल. कायदा तुम्ही म्हणाल कायदा काय आहे? कायदा म्हणजे सरकारी केंद्राचं किंवा राज्य सरकारचे विभाग असतात, त्याच्यामध्ये जो कर्मचारी अधिकारी आहे त्यांच्यावर कुठली कारवाई झाली, त्यांना चार्जशीट मिळाली, सस्पेंड केलं किंवा ट्रॅफिकची केस असेल, या सर्वांना मदत करण्याचं आम्ही एक युनिट सुरू करत आहोत. त्या युनिटमध्ये मी स्वतः अरविंद सोनटक्के आणि राजू रोटे सर आणि बाळू कमलापुरे अशी आमची टीम आहे. या टीमला सीबीआयच्याही केसेस मिळालेल्या आहेत आणि अन्य केसेस मिळत आहेत. तर सांगण्याचा अर्थ असा की कायद्याचं सांगणारं, संविधान सांगणारं एक नवीन चॅनल गौतमच्या मदतीने आपण सुरू करत आहोत. तसंच या देशामध्ये जी काही सांस्कृतिक युद्ध, राजकीय संघर्ष सुरू आहेत त्यावरही भाष्य करण्याकरता एक चॅनल आम्ही सुरू करत आहोत. असो, त्या सर्व चॅनलचं तुम्हाला कळवणारच आम्ही, पण कृपया तुम्ही स्वागत करा. मीही स्वागत करतो आणि तुमच्या संपर्कात राहणार. तुम्ही म्हणणार 22 प्रतिज्ञा अभियानाच्या अंतर्गत सत्य विज्ञान काय आहे? खरंच तुमचा प्रश्न बरोबर आहे बरं का. हे सत्य विज्ञान काय आहे? तर 22 प्रतिज्ञा अभियान म्हणजे सत्य आणि विज्ञानाचे दर्शन करून देणार. दर्शन म्हणजे साक्षात बरं का. त्या ईश्वरानं म्हटलं, अरे ईश्वर कहाँ है? मालूम नहीं. अरे गॉड ने बोला है, गॉड कहाँ है? मालूम नहीं. अल्लाह ने बोला है, अल्लाह कहाँ है? मालूम नहीं. माहित काहीच नाही आहे. आणि मार्केटिंग चालू आहे, सेल्समॅनशिप चालू आहे, त्यांचेच भक्त वकिली करत आहेत. आपल्याकडे दर्शन, मला असं वाटतं की महाप्रज्ञा पारमिता याच्यामध्ये जेव्हा सुभूती तथागत बुद्धाशी संपर्क करतो आणि त्या सभेमध्ये बोलतो तर बुद्धाच्या याच्यात एक शब्द येतो आणि त्या शब्दाचा अर्थ होतो की दर्शन. तिथे दर्शन होत आहे. दर्शन म्हणजे सत्य समक्ष, सत्य समक्ष, वास्तविक आणि विस्तवासारखे दर्शन होत आहे. ते झालं सत्य आहे आणि बाकी काल्पनिक कथा आहेत. याचा अर्थ की एखाद्या तरी व्यक्तीने कशाचं तरी वास्तविक रूप बघितलेलं आहे, दर्शन केलेलं आहे, सत्य समजून घेतलं आहे, समक्ष बघितलेलं आहे. अशा गोष्टी. आता चंद्र आहे बरं का, चंद्राला नाव मानवाने दिलं बरं का, तुम्ही नाही दिलं, मी तर अजिबात दिलं नाही. चंद्राला नावं किती आहे? 100 नावं. प्रत्येक भाषेत नावं वेगवेगळं. मून इंग्लिशमध्ये म्हणजे चंद्र, मराठी चंद्र म्हणतो, हिंदीमध्ये चंद्र म्हणतो, पण चंद्र एकच आहे की नाही? अशीच भाषा आहे बरं का. तर बुद्धाच्या काळामध्ये सत्याचे दर्शन आणि एक विज्ञानाचे दर्शन. विज्ञानाच्या दर्शनाबाबत मी तुम्हाला सांगतो बरं का.
मी दिल्लीमध्ये एक सायन्स कॉन्फरन्सला गेलो आणि तिथे मी म्हटलं की आय वॉन्ट H2O, म्हणजे मराठीत म्हणतात की मला कृपया H2O द्या, कारण मला तहान लागलेली आहे. आणि तिथे 1.5 मिनिटं H2O म्हणजे वैज्ञानिक लोक बसलेले आहेत आणि मी तिथे लेक्चर देत आहे. H2O म्हणजे कळालंच ते तुमच्यासमोर. हे बघा बरं का, H2O म्हणजे पाणी. आता पाण्याचा फॉर्म्युला H2O आहे. थंडगार पाणी मिळालं बरं का, मला H2O मिळालं. तुम्ही घरी पाण्याच्या ऐवजी H2O बघा बरं का, H2O बोलून बघा, घरात चर्चा होईल. अरे काय H2O शब्द आणला, अरे काय हे ताई H2O बोलत आहे, हे काय दादा H2O बोलत आहे, हे काय माणूस H2O बोलत आहे. H2Oचा अर्थ की 2 हायड्रोजनचे ॲटम आणि एक ऑक्सिजनचा ॲटम यांचा मॉलिक्युल तयार होऊन आम्हाला पाणी जे प्यायला मिळतं ते H2O आहे. म्हणजे घराघरात विज्ञान शिकवायची सुरुवात करत आहे 22 प्रतिज्ञा. तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल शिकायला मिळेल, तुम्हाला स्टँडर्ड मॉडेल ऑफ पार्टिकल शिकायला मिळेल, तुम्हाला गॅलिलिओ शिकायला मिळेल, आयझॅक न्यूटन शिकायला मिळेल, तुम्हाला भारतीय वैज्ञानिक मिळतील, तुम्हाला डॉक्टर चार्ल्स डार्विन शिकायला मिळेल, तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा इथे शिकायला मिळेल, समजायला मिळेल. असं 22 प्रतिज्ञा अभियानाच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता अखेरचा मुद्दा, मी गुजरातमध्ये विचारलं, पृथ्वी नामનું ગ્રહ ક્યાં છે? ક્યાં છે ભાઈ? પૃથ્વી નામનું ગ્રહ ક્યાં છે? કેટલા ગ્રહ છે? लोक म्हणत 8, म्हणजे 8 ग्रह आहेत बरं का. अरे तुम्ही सांगा बरं, उपग्रह किती आहेत? अच्छा, चंद्र किती आहेत? सूर्य मालिकेमध्ये चंद्र किती आहेत? तुम्हाला सांगतो बरं, गुगलमध्ये बघा तुम्ही, 215 कमीत कमी चंद्र आहे. आणि आपल्याला माहित असलं, बिचारा एकमेव चंद्र ज्याला 100-200 भाषेमध्ये विभिन्न शब्दाने नाव दिलेलं आहे, आणि ते नाव दिलं चंद्राचं आपण काय म्हणतो, चंद्र म्हणतो. असंच चंद्राचे दर्शन, पण पृथ्वीचे दर्शन पृथ्वीच माहित नाही लोकांना. म्हणतो ज्योतिष नावाचा गधडा आहे, त्याचा बिझनेस लोकांना लुटणे फुटणे सर्व सुरू. का? कारण जनतेला चंद्रच माहित नाही. सकाळी सकाळ पेपर उघडला, लोकसत्ता उघडा, नाही तर महाराष्ट्र टाइम्स उघडा, भविष्य सांगलेलं असते, लिहिलेलं असते. सॉरी, आता भविष्य लिहिले तर भविष्य लिहिणाऱ्याला तरी माहित आहे की चंद्र म्हणजे कुठे आहे, सॉरी पृथ्वी म्हणजे कुठे आहे. ना ज्योतिषाला पृथ्वी माहित आहे, ना पेपरमध्ये लिहितात ज्योतिष रोजचं, त्यांना पृथ्वी माहित नाही. पृथ्वी कोणालाच माहित नाही, बहुतेकांना माहित नाही. पण काही मोजक्या लोकांना, जे विज्ञानाचे प्रचारक आहेत, आणि तुम्हाला बरं का, तुम्हाला आणि मला, आपण विज्ञानाचे प्रचारक होऊया. आपण विज्ञान एवढं शिकूया की PhD वाला सुद्धा पळून जाईल. एवढं विज्ञान आपण 22 प्रतिज्ञा अभियानाच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणि मी आपण समजून घेऊया. तर पृथ्वी कुठे आहे? पृथ्वी म्हणजे जिथे तुम्ही आणि मी बसलेलो आहे, जिथे आपल्या आई वडिलांनी आपला जन्म दिलेला आहे, जिथे मानवतेची सुरुवात 2 लाख ते 3 लाख वर्षापूर्वी झालेली आहे, जिथे पाणी पृथ्वीवर आलं त्याला सुद्धा जवळपास 400 कोटी वर्ष झालेले आहेत. आणि जेव्हापासून पृथ्वी निर्माण झालेली आहे त्यावेळेला म्हणजे 4.567 बिलियन इयर्स, म्हणजे 450 कोटी वर्ष पृथ्वीचा जन्म होऊन तुमचा जन्म झाला, माझा जन्म झाला बरं का. माझा जन्म झाले, माझा बर्थडे साजरा होतो, पण पृथ्वीचा बर्थडे कोणी साजरा करत नाही. पृथ्वीचा सुद्धा जन्म होऊन 450 कोटी ते 460 कोटी वर्ष झालेत. लाखा वर्ष किती? लाखा वर्षात बोलूया 45,000 लाख वर्ष ते 46,000 लाख वर्ष एवढा पृथ्वीचा जन्म काळ आहे बरं का. आणि मानव नावाचा प्राणी बिचारा होमोसेपियन किंवा ह्युमन, ह्याला या प्रक्रियेमध्ये, उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये फक्त 2 ते 3 लाख वर्ष झाले. असे 2 ते 3 लाख वर्ष झालेल्या या मानवाला, आता मी तर म्हणणार नाही की बंदरला चिंपांझीला थोडी मी पृथ्वीचा प्रश्न विचारणार आहे, मी थोडी मॉस्किटोला विचारणार आहे. अरे हो, मॉस्किटो म्हणजे मच्छर बरं का. आणि तुम्हाला माहित आहे, म्हणजे साधा मच्छर हे ईश्वर परमेश्वर मारू शकत नाही, म्हणून तर ते ईश्वराला मारण्याचे इतके लोक दवा औषधं घ्यावं लागतात. औषधं पुन्हा निश्चित सांगेन. तर पृथ्वी नावाचा ग्रह 800 कोटी जनतेपैकी निश्चितच संख्यात्मक जर म्हटलं तर खूप कमी संख्येने लोकांना हा पृथ्वी नावाचा ग्रह माहीत आहे. आणि पृथ्वी नावाचा ग्रह भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत. आपल्या मुंबईमध्ये बघा, जवळपास 1.5 कोटी लोकांमध्ये 150 लाख लोक मुंबईमध्ये आहेत, आणि ह्यांना सुद्धा पृथ्वी नावाचा ग्रह
पृथ्वी हे बरोबर माहित नाही की जिथे आपण जन्मतो, जिथे आई वडील जन्म देतात, जिथे शाळेमध्ये म्हणजे बालक मंदिरला जातो, कॉलेजला जातो, लग्न करतो, मग मुलांना जन्म देतो, मग म्हातारे होतो, म्हातारे झाल्यावर मग खूप म्हातारे झाल्यावर मृत्यू होतो, आपल्या दवाखान्यात ऍडमिट करतात, आयसीयू मध्ये ऍडमिट करतात. ही सर्व प्रक्रिया जी आहे ते पृथ्वी नावाच्या ग्रहावर सुरू आहे. तर मला असं वाटतं की 22 प्रक्रिया अभियानाच्या चॅनलवर तुम्हाला पृथ्वी काय तर तुम्हाला पूर्ण बिग बँग थेअरी सुद्धा समजायला शिकायला मिळेल. मी तुमचे स्वागत करतो. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये याला फॉरवर्ड करा. धन्यवाद. जय विज्ञान, जय संविधान, जय अंधश्रद्धा निर्मूलन क्रांती.